आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल। या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते। कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या, त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा। तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल। अनोख्या रोमांसचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे। तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत। तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा। आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते। कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल। उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी गव्हाचे 11 दाणे सूर्योदयाच्या वेळी खा। आता पुढची रास वृषभ रास। तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील। बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात। तुम्ही तुमचा राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल। तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा। खाजगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघड करू नका। प्रणिराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल। तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल। अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील। हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे। आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल। उपाय: संतांना जेवण देऊन सन्मानित करणे आरोग्यासाठी फायदेशीर असेल। आता पुढची रास मिथुन रास। तेलकट आणि तिखट आहार टाळा। आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे। तुमचे हस्तमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील। काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात। तुम्ही जेव्हा इतरांच्या सान्निध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो। तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल। आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे। आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात, यामुळे मनाला शांती मिळेल। तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल। उपाय: पलाश पुष्पसंकाश तारकाग्रहमस्तकम रौद्रं रौद्रात्मक घोरत केतु प्रणमाम्यहं या मंत्राचा 11 वेळा जप करा। आता पुढची रास कर्क रास। कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल। ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे। तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील। नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे। प्रेमाचा आनंद घेता येईल। कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, पण स्वतःला कसे सुधारता येईल हे पाहणे गरजेचे आहे। एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा। प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा। ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही। तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे। तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही। आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल। उपाय: खीर खाल्याने आरोग्य चांगले राहील। आता पुढची रास सिंह रास। थोड्याशा मानसिक ताणात देखील आरोग्य चांगले राहील। कर्मणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका। दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील। कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल। दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा। काळजी करण्याचा दिवस। तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका। तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु
याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. उपाय: दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका, त्याने प्रेम संबंध चांगले राहतील. आता पुढची रास कन्या रास. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब कराव्याचे खर्च भागतील. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे आपणास प्रचंड आनंद मिळेल आणि नोकरी मिळविण्यात आलेल्या सर्व अडचणी दूर होतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. उपाय: शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे, जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा. ते आपली मते स्वीकारतील. आजच्या दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहे. आपण जर परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. उपाय: पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याने धनाची स्थिती चांगली राहील. आता पुढची रास धनुरास. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अप्रतिम आनंद होईल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. उपाय: पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील.
पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका, कारण नजीकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेट आखतील. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळाची बांगडी हातात घाला. आता पुढची रास कुंभ रास. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील. तुम्ही दुसऱ्यासाठी बरेच काही कराल आणि स्वतःसाठी काहीच करत नाही असे आढळेल. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो, म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. उपाय: देवी सरस्वतीची पूजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल. आता पुढची रास मीन रास. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हस्तहस्त मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकतात. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्राचा सल्ला घेतला पाहिजे. मित्र आणि नातेवाईक मदत करतील. त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी राहाल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे. उपाय: व्यावसायिक काम आयुष्य प्रफुल्लित बनवण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे प्रिंटेड कपडे परिधान करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. भेटूयात उद्या सायंकाळी 7 वाजता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.